नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीत अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या विविध कॉल सेंटरची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्याकडून देण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमती सारिका अहिरराव यांना आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक 15 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता मीनाताई ठाकरे संकुल इगतपुरी येथे अवैधरित्या चालणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला। सदर ठिकाणी क्रेडिट कार्डद्वारे दिले गेलेले लोन, गृहकर्ज आणि संबंधित कर्जाची रिकव्हरी करण्याकरता कर्ज खातेदार आणि त्यांचे नातेवाईक, मित्र, शेजारी यांना बँकेकडील बनावट ओळख धारण करून बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करून त्यांच्याकडून कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याची खात्री पटली, म्हणून इगतपुरी पोलीस स्टेशन कडून गुन्हा दाखल करण्यात आला। अवैध कॉल सेंटर चालविणारे नरेंद्र शशिकांत भोंडवे, पारस संजय भिसे यांना अटक करण्यात आली असून दिनांक 19 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे। या कारवाईत 24,32,000 रुपये किमतीचा कम्प्युटर, लॅपटॉप, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, सिम कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या ठिकाणी 40 ते 50 कर्मचारी काम करत असल्याचे तसेच सदर कर्मचारी अवैधरित्या कर्ज खातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलित करत असल्याचे दिसून आले आहे। या कॉल सेंटरला स्थानिक नगर प्रशासनाचा वैध परवाना नसल्याचे तसेच निदर्शनास आले आहे। या कॉल सेंटरवर RBL, HDB फायनान्स, ग्रो फायनान्स यांचे कर्ज वसुली करता काम करत असल्याचे दिसून आले आहे। सदर गुन्ह्याचा तपास नागेश मोहिते सायबर पोलीस स्टेशन करत आहेत। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या सूचनेप्रमाणे श्रीमती सारिका अहिरराव, पोलीस निरीक्षक इगतपुरी, रवींद्र मगर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागेश मोहिते, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन तसेच पथकातील इतर सहकाऱ्यांनी केले आहे। तसेच सर्व नेमणूक सायबर पोलीस स्टेशन अशांनी संयुक्तपणे केली आहे। कॉल सेंटर सुरू आहे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी इगतपुरी यांनी व सायबर सेलचे अधिकारी यांनी संयुक्तपणे छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी साधारणतः 40 ते 50 लोक लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या समोर बसलेले निदर्शनास आले। त्यांच्याकडे ह्या लीगल परमिशन्स आणि काय काय आहेत याबाबतची माहिती घेतली। त्याच्यानुसार त्यांच्याकडे शॉप ॲक्ट आणि इतर सर्व ज्या परवानगीची आवश्यकता असते त्या नव्हत्या। त्यांची कार्यपद्धती पाहिल्यानंतर त्या ठिकाणी बँकेकडून आलेली माहिती याच्या व्यतिरिक्त इतर लोकांना सुद्धा महाराष्ट्रातल्या कॉल करून त्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि कर्जासाठी धमकीचे फोन त्यांना जात होते। तशा स्वरूपाच्या तक्रारी त्या फोनवरून ज्यांना त्यांना कॉल गेलेले आहेत त्या लोकांकडून सुद्धा प्राप्त झाल्या आणि हे ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर लोकांना फोन करून धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी दबाव आणत होते। हा सर्व प्रकार सातत्याने गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी सुरू होता। याबाबत इगतपुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 2 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे। जे चालक होते त्या दोघांनाही अटक केलेली आहे। माननीय न्यायालयाच्या समोर त्यांना घेऊन गेल्यानंतर 19 तारखेपर्यंत त्यांना PCR मिळालेला आहे। ठिकाणावरून साधारणतः 24,32,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये किती व्यक्तींना कॉल गेले होते, कर्जदाराव्यतिरिक्त गेले होते का, त्या बँकेकडून खरोखर यांना ऑथोरायझेशन दिलेलं होतं का, या सर्व बाबतीमध्ये तपास सध्या सायबर सेलकडे सुरू आहे। सर, याच्यामध्ये जे काम करणारे होते त्यांना बी आरोपी करणारे आपण त्यांना माहिती होती ना हे सगळे बाबतीत, आणि जे बँकेकडून त्यांना डेटा कोणी दिला त्या संदर्भात काही समोर आलं आहे? याच्यामध्ये जे कॉल करत होते त्यांना मालकाने ज्या पद्धतीने नंबर उपलब्ध करून दिले होते त्याप्रमाणे ते सांगत होते। त्यांना तसं ट्रेनिंग दिलं गेलं होतं। त्यामुळे त्यांना कामाला लावणाऱ्या लोकांना, त्यांना नोकरीसाठी ठेवणाऱ्या लोकांना हे खऱ्या अर्थाने त्यातले आरोपी आहेत। त्या दृष्टिकोनातून सर्व शोध तपास सुरू आहे।